नमस्कार मित्रांनो, मी कृष्णाबाई नॉलेज मास्टर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, 7वी वेतन आयोगाची एक अपडेट माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि ही उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत जे शिक्षक आहेत, या शिक्षकांना अत्यंत झटका देणारी बातमी आहे. 7वी वेतन आयोगाची आणखी किती प्रतीक्षा, म्हणजे यांना आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल, अशा प्रकारची बातमी आहे आणि त्यांना 7वी वेतन आयोगाची वाट पाहावी लागणार आहे. अशा प्रकारचं एक उच्च शिक्षण संचालनालय यांनी एक लेटर काढलेलं आहे पहा. काय आहे या लेटरमध्ये आणि त्याबाबत आपण आता माहिती घेणार आहोत किंवा सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. आपण जर नॉलेज मास्टर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, ही जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपण ही PDF व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता आणि अभ्यासू शकता. चला तर मग आपण आपल्या विषयाकडे जाऊया. मित्रांनो, हे जे लेटर आहे, जे लेटर सर्व विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण आणि सर्व प्राचार्य शासकीय संस्था, महाविद्यालय, अध्यापक महाविद्यालय, सर्व वसतिगृह प्रमुख आणि शासकीय वसतिगृह प्रमुख या उच्च शिक्षण हे म्हणजे महत्त्वाचं आहे की सर्व विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण अंतर्गत सहसंचालक उच्च शिक्षण यांच्या अंतर्गत जे शिक्षक कर्मचारी आहेत यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जी शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे एक यांनी हे लेटर निर्गमित केले आहे की लेटर आहे की 7वा वेतन आयोग अधिसूचना दिनांक 30 जानेवारी 2019 नुसार वेतन निश्चिती करण्याबाबत, म्हणजे जी अधिसूचना निघाली महाराष्ट्र शासनाची 7व्या वेतन आयोगाची, त्यानुसार वेतन निश्चिती कशा प्रकारे करायची आणि कोणाकोणाची करायची याबद्दल या लेटरने महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण म्हणजे उच्च शिक्षणामध्ये जे शिक्षक कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की वित्त विभाग अधिसूचना दिनांक 30 जानेवारी 2019 अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केल्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. जे की आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले. सदरील अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी अवलोकन व्हावे किंवा त्या अधिसूचनेचं अवलोकन व्हावे. सबब सदरील अधिसूचनेतील तरतुदीस अनुसरून आपल्या स्थापनेवर कार्यरत असलेल्या, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे पहा, आस्थापनेवरील कार्यरत असलेल्या शिक्षकेतर म्हणजे शिक्षक सोडून गट अ, ब, क, ड या संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीबाबतची कारवाई करण्यात यावी. म्हणजे जे उच्च शिक्षणालयाच्या अंतर्गत जे शिक्षक येतात की महाविद्यापीठ किंवा अध्यापक विद्यालय आहेत किंवा वसतिगृह आहेत किंवा शासकीय वसतिगृह आहे किंवा सहसंचालक उच्च शिक्षण यांच्या आणि जे प्राचार्य आहेत किंवा शासकीय संस्था महाविद्यालय यामध्ये जे शिक्षक कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना सोडून म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सोडून अ, ब, क या संवर्गात जे अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांच्या वेतन निश्चितीबाबतची कारवाई करण्यात यावी. म्हणजे शिक्षकांना या ठिकाणी अजून प्रतीक्षा करावी लागेल असं म्हणायला काही हरकत नाही. आणि बऱ्याच वेळा मित्रांनो असं मला वाटतं की शिक्षकांनाच प्रत्येक वेळा प्रतीक्षा का करावी लागते बरं, आणि एक वेगळे शैक्षणिक कामे असेल तर शिक्षक सगळ्यांच्या पुढे, आणि ज्यावेळेस वेतनाचा किंवा पगाराचा गोष्ट येते त्यावेळेस शिक्षकांना पाठीमागे ठेवलं जातं. अशा प्रकारची अवहेलना या ठिकाणी होत आहे पहा. सदरील ही माहिती जे शिक्षण संचालक उच्च शिक्षण यांनी जे लेटर काढलेलं आहे त्यावरून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.